संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 22 ते 28 यामध्ये गुरुकृपेचा महिमा वर्णन करताना त्या ठिकाणी ते सांगतात, श्री गुरूंनी कृपा करून एखाद्या शिष्याचा जर अंगीकार केला तर त्या शिष्याचा प्रपंचच मुळात मोक्षरूप होतो, एवढं गुरुकृपेमध्ये सामर्थ्य आहे। आणि त्यांनी माझ्यावरती सुद्धा कृपा करून माझ्या अज्ञानाला ज्ञानाची योग्यता दिलेली आहे। श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, तयाचा प्रपंचच मुळी होई मोक्षरूप हा घडे चमत्कार। वाळूची ही बहुमल रत्ने होई जेव्हा दैव बलवत्तर, वाळूची ही बहुमल रत्ने होई जेव्हा दैव असे बलवत्तर, आयुष्य सरळ तेव्हा शत्रूच्या रागाचे होई प्रेमात रूपांतर। म्हणे ज्ञानदेव श्री गुरु निवृत्तीनाथांनी केला दूर अज्ञान अंधकार, श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, तयाचा प्रपंचच मुळी होई मोक्षरूप हा घडे चमत्कार। नाना उनिवा पांडवा ठाई पण करिता अंगीकार मनोहरान, नाना उनिवा पांडवा ठाई पण करता अंगीकार मनोहरान, न होऊनी वैगुण्य तयांची चरित्रे झाली विश्ववंद्य पुराण। तैसे श्री गुरूंनी माझ्या अज्ञानपणाला दिली ज्ञानाची योग्यतार, श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, तयाचा प्रपंचच मुळी होई मोक्षरूप हा घडे चमत्कार। एखाद्याची भुकेची वेळ सांभाळावी असे ठरवी जेव्हा जगन्नाथ, एखाद्याची भुकेची वेळ सांभाळावी असे ठरवी जेव्हा जगन्नाथ, तेव्हा अधानात खडे जरी टाकले तरी तयाचा होई भाग। तैसा मी मुळी अज्ञानी पण श्री गुरु कृपेने आलो ज्ञान रूपालार, श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, तयाचा प्रपंचच मुळी होई मोक्षरूप पहा घडे हा चमत्कार। त्याच श्री गुरु कृपा प्रसादाने जो गीतेतील अमोल ठेवा, त्याच श्री गुरु प्रसादाने जो गीतेतील अमोल ठेवा, सांगण्यासाठी संत सज्जन करीन मी तुमची चरण सेवा। कुठे एवढी शक्ती माझ्या श्री गुरूंचे वर्णन करा यार, कुठे एवढी शक्ती माझ्या श्री गुरूंचे वर्णन करा यार, श्री गुरुने करुणी कृपा करिता आपल्या शिष्याचा अंगीकार, तयाचा प्रपंचच मुळी होई मोक्षरूप हा घडे चमत्कार।